तीन. नमस्कार, मी सरिता काशीकर. ओळख आयुर्वेदाच्या अध्ययनामार्फत हे रियांचा अमृत ज्यूस मी हे संजय सरांना दिलं होतं 1-2 दिवसापूर्वी. तर आपण त्यांच्या तोंडातच ऐकलं त्यांना काय अनुभव आलेला आहे आपल्या रियान ज्यूस सर. नमस्ते. मी आदरणीय काशीकर मॅडम यांनी मला संपर्क केला होता. मी सासवड तालुका पोरबंदर जिल्हा पुणे येथे राहतो. काशीकर मॅडमने मला रियांश विषयी मला माहिती सांगितली होती आणि त्याप्रमाणे मी गदी माडगूळकर नाट्यगृह पिंपरी चिंचवड येथे आलो होतो त्या कार्यक्रमाला. तेव्हा कार्यक्रम चालू असताना मला अचानक त्रास पण झाला होता, ॲसिडिटी वाढली आणि मग मी माझ्या खिशात माझ्या फॅमिली डॉक्टरने दिलेल्या गोळ्या युनियन झॅन आणि पेप्सिया 20 ही गोळी खाल्ली आणि माझी ॲसिडिटी थांबली. परंतु हे काशीकर मॅडम आणि सरांच्या लक्षात आलं की मी ॲसिडिटीची गोळी खाल्लेली आहे पेप्सिया 20. त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की हे जे तुम्ही अमृत ज्यूस नेत आहात रियांशचं, ते घरी गेल्यानंतर तुम्ही ह्याच्यातलं 7 ml तुम्ही घ्या स्वतः, तुम्हाला नक्की त्या ॲसिडिटीला फरक पडेल. आणि मी त्याप्रमाणे घरी गेल्यानंतर अनुकरण केलं. जेवणापूर्वी 1 तास अगोदर 7 ml अमृत ज्यूस घेतलं आणि मला जेवण चांगलं गेलं, पोट गच्च झालं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीसुद्धा पुन्हा मी 1 तास अगोदर हॅरी पोटी घेतलं, तेव्हा पण मला छान फरक जाणवला. पोट पण फार कडकडून लागली. मी नाश्ता पोटभर केला. पोटभर केल्यानंतर सुद्धा मला नेहमी इतर वेळी मी पोटभर नाश्ता केल्यानंतर पोट असं माझं गच्च व्हायचं, ते अजिबात जाणवलं नाही. त्यानंतर दुपारी सुद्धा मला पुन्हा कडकडून भूक लागली. मी जे अर्धी भाकरी किंवा 1 ते 1.5 चपाती खायचो, ती मी 3 चपाती किंवा 1 भाकरी खायला लागलेलो आहे. माझा आहार वाढलेला आहे आणि मला जो थकवा येतो तो अजिबात जाणवत नाही. अगदी व्यवस्थित वाटते. कामामध्ये उत्साह वाढलेला आहे. थँक्यू. तर म्हणजे पाहू शकता तुम्ही हे अमृत ज्यूसची त्यांना सरांना किती छान रिझल्ट आला आहे. त्यांना